नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत। आजच्या शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई तातडीनं वितरित करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोताळा तहसीलदारांना निवेदन। प्रतिनिधी सय्यद इरफान। मोताळा तालुक्यात नोव्हेंबर 2025 ते 26 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। निवेदनात सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। पंचनामे पूर्ण होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नसल्यानं ते आर्थिक संकटात सापडल्याचं सांगण्यात आलं। तांत्रिक त्रुटी, कागदपत्रातील विसंगती आणि प्रशासकीय विलंबांमुळे अनेक पात्र शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित नुकसान भरपाई जमा करावी आणि प्रलंबित प्रकरणांची विशेष मोहीम राबवून निकाली काढावीत अशी मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे। यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि 2025-26चे जी काही अतिवृष्टीची मदत होती ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अद्यापपर्यंत 3100 जवळपास शेतकऱ्यांचे डेटा अपलोड हा झालेला नाही, त्यांचे KYC अपलोड करण्यात आलेल्या नाहीत आणि त्यामुळे हे शेतकरीसुद्धा कदाचित जर या ठिकाणी आपण आंदोलन केलं नसतं, आपण आवाज उठवला नसता तर कदाचित हे या मदतीपासून वंचित राहू शकले असते। परंतु आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना त्या संदर्भातली सगळी सत्यता, वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये या 3100 लोकांचाही पूर्ण डेटा हा अपलोड केला जाईल आणि लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे। शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतंय आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही। आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची, अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा।